मोठी बातमी आहे। आदिवासी आमदारांचं शिष्टमंडळ शिंदेंच्या भेटीला आले। कॅबिनेट हॉलमध्ये आमदारांची शिंदेंसोबत बैठक होते। शिंदेंनी वेळ दिलाय। आता या बैठकीत काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। शिंदेंनी भेटीला वेळ दिला नसल्याचं सांगत आंदोलन केलं होतं। आपले प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। रुपाली, काय होतंय सध्या, काय परिस्थिती? मुख्यमंत्र्यांकडे सगळे आदिवासी आमदार जे ते सातत्याने अनेक दिवसांपासून भेटीची वेळ मागत होते, मात्र मुख्यमंत्र्यांकडून भेटीची वेळ मिळत नव्हती। आज खरं तर कॅबिनेट होती आणि कॅबिनेटच्या अनुषंगाने मुख्यमंत्री भेटतील म्हणून आदिवासी आमदार ते जवळपास 4 ते 5 आमदार आज कॅबिनेटच्या ठिकाणी पोहोचलेले होते। त्यांनी बराच वेळ वाट देखील बघितली होती, मात्र तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या अगदी धावती भेट झाली, मात्र सविस्तर चर्चा झाली नाही आणि त्याच्यामुळे संतापून सगळे जे आदिवासी आमदार आहेत त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आणि त्याच्यानंतर सगळे जे आमदार आहेत त्यांनी मंत्रालयात जाळीवर उडी देखील मारली होती। या सगळ्या घटनांनंतर जवळपास 2 ते 1.5 तास आपण बघितलं तर सगळे आमदार जे त्यांनी ठिय्या मांडलेला होता। मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरती जवळपास 5 ते 7 आमदार होते, त्या सगळ्यांनी तिथे ठिय्या मांडलेला होता। आणि त्याच्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये म्हणजे कॅबिनेट हॉलमध्ये सध्या आदिवासी जे आमदार आहेत त्यांच्यासोबत मुख्यमंत्री चर्चा करत आहेत। मुख्यमंत्र्यांनी पेसा अंतर्गत जी भरती आहे ती लवकरात लवकर व्हावी आणि या सगळ्या अनुषंगाने तोडगा निघावा अशी जी मागणी आहे ती सातत्याने सगळ्या आदिवासी आमदारांनी लावून धरलेली आहे। याच पेसाच्या भरतीसाठी म्हणून मुंबईमध्ये आज जवळपास 400 एवढे विद्यार्थी खर्च जमलेले आहेत। धन्यवाद रुपाली, तुमच्या प्रतिक्रियेसाठी। आता पुढे काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आपण वळूया पुढच्या बातमीकडे। आदिवासी आमदारांचं शिष्टमंडळ आता शिंदेंच्या भेटीला आलंय। तर शिंदे या भेटीमध्ये काय निर्णय घेत आहेत, काय चर्चा होते, त्यावर काय तोडगा निघतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। याबाबत शिंदेंच्या पुढच्या वक्तव्याकडे नजर आहे। आमदारांचा प्रश्न सुटतोय का? सर्वपक्षीय